नमस्कार, आपण बघत आहात विद्याधन डेली न्यूज इंडिया बुलढाणा। शिवसाई विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न। मासरूळ येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय मासरूळ येथे धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणारा विविध उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात एक विद्यार्थी व एक वृक्ष प्राचार्य ए.बी. गुळवे सरांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण उपक्रमाने करण्यात आले। यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला। यानंतर शाळेत पारंपरिक पालखी सोहळा, वृक्षदिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। रिंगणामध्ये सर्वप्रथम वृक्षांची एकत्रित मांडणी करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरवडे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। त्यांनी वृक्षाचे पूजन करून तसेच विठ्ठलाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। या प्रसंगी उपस्थित शाळेचे प्राचार्य प्राध्यापक ए.बी. गुळवे तसेच मुख्याध्यापिका संगीता नरवाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या विषयावर महाराष्ट्रातील संतांचा प्रेरणादायी परिचय करून दिला। तसेच श्री जाधव सर यांनी भक्त कुंडलिकाची कहाणी सांगून कथाकथन केले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो। याच महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत तुकाराम, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, संत तुकडोजी महाराज आणि या ठिकाणी महाराष्ट्राची संतभूमी म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये संतांची नावं, माहिती व संतांचा परिचय या ठिकाणी वर्ग 10वीतील विद्यार्थी करणार आहे, तर तो आपण ऐकावा। नमस्कार, मी वैष्णवी सिद्धेश्वर बोलतो। नमस्कार, मी वेदिका किशोर गौरी। आम्ही शिवसाई ज्ञानपीठ मासरूळ येथे शिकत असून वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांनी आहोत। आज इथे आम्ही संत ज्ञानेश्वर व इथे उपस्थित सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीनिमित्त सर्व शुभेच्छा देतो। आषाढी एकादशी ही देवदशी आणि एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते। आज आम्ही श्री विठ्ठल परमेश्वर यांचा एक प्रसंग नाटक स्वरूपात असलेला तो संवाद रूपात सादर करणार आहोत। तर त्यामध्ये जोशी भट, विशोबा भट, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व शिष्य यांच्यामध्ये हा संवाद आहे। प्राचीन काळामध्ये खूप संत होऊन गेले, त्यापैकी संत ज्ञानेश्वर जे वयाने लहान पण कीर्तीने महान, त्यांचेच लहान मोठे बहीण भाऊ म्हणजे संत निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ताई त्यांनी आपल्या भक्तीचा प्रसार केला। पण त्यांना जोशी भट व विशोबा भट यांचा विरोध होता। जोशी भट आणि विशोबा भट हे आळंदीचे विद्वान होते। तर आम्ही आता संवाद सादर करीत आहोत। परमेश्वरा, कसं होईल या लोकांचं? आपल्या कानाने ऐकून, आपल्या डोळ्याने बघून तरीही पाप करीत आहेत। आपल्या सारख्याच मनुष्याला विद्वान समजून त्या ज्ञानेश्वराकडे भक्तीचा अर्थ समजण्यासाठी जातात। आजकाल ज्ञानाला काय करतो उरलाने, असे तर झाले तर आपल्या पोटा पाण्याचं काय होईल? अरे शुभ शुभ बोला, त्या सर्वांना कारणीभूत तो ज्ञानेश्वरच आहे। लवकरच आपल्याला याच्यावर काहीतरी मार्ग काढून त्यांना हटवावं लागेल।
माझे नाव श्रेया संजय गुरुवे. नमस्कार श्रेया, आज आपण कोणत्या संतांविषयी बोलणार आहोत? आज आपण संत नामदेव या महाराजांबद्दल बोलणार आहोत. संत नामदेव महाराज कोणते? संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील महान संत कवी आणि वारकरी संप्रदायातील थोर संत कवी होते. संत नामदेव महाराजांची विठ्ठलाबद्दलची भक्ती कशी होती? संत नामदेव महाराज श्री विठ्ठलाची अपार भक्ती करत होते. संत नामदेव महाराजांनी अभंग लिहत असे. हो, संत नामदेव महाराजांनी खूप अभंग लिहिले आहेत. त्यांचे आजही अभंग वारकरी गातात. संत नामदेव महाराजांना आपण काय शिकायला हवे? श्रद्धा, नम्रता, प्रामाणिकपणा आणि ईश्वराची भक्ती हे आपण संत नामदेव महाराजांकडून शिकायला हवे. संत नामदेव महाराजांनी आपल्या समाजाला दिलेला संदेश कोणता? त्यांनी सर्वांशी प्रेमाने वागावे, ईश्वराची भक्ती करावी आणि ईश्वराची भक्ती करावी. अखंड परंपरा संत तुकाराम यांनी रचलेली होती. वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी ते संत तुकाराम महाराज आहेत. हाय समीक्षा, मी तुला आज संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काही विचारणार आहे, तर तू ते सांगू शकशील का? हो ज्ञानेश्वरी, मी तयार आहे. संत तुकाराम महाराज यांचा जन्म कधी झाला? संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 आणि मृत्यू 1650 साली झाला. संत एकनाथ महाराजांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. हो, संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील महान आणि कवी होते. त्यांनी लोकांना प्रेम, दया, समता यांचा संदेश दिला. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी भेटी लागे जीवा लागेलीसे असं हा अभंग अत्यंत सुरेल व भावपूर्ण पद्धतीने सादर केला. विशेष म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दिंडी सोहळ्यानंतर शाळेच्या परिसरात व शाळेच्या आजूबाजूला वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जनरल परीक्षा म्हणजेच जनरल टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गनिहाय मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक बेबी गुळवे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना यंदाची आषाढी आपण निसर्गाच्या सान्निध्यात साजरी करत आहोत. निसर्ग हाच आपला पांडुरंग आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन करत विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची शपथ दिली. अध्यक्षीय समारोपात आदरणीय नरवाडे सर यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करून
समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती करत राहावे असा संदेश देत सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश अस्वार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक उत्तम कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य प्राध्यापक ए बी गुळवे, मुख्याध्यापिका संगीता नरवाडे, प्राध्यापक विनोद गवते, श्री प्रतीक जाधव, श्री योगेश लोखंडे, प्राध्यापक संदीप जाधव, कोमल लांडे, सोनाली जाधव, सीमा टेंगसे, हिवाळे व अंजना सपकाळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करताना शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री डी बी नरवाडे सर, तसेच शाळेचे प्राचार्य प्राध्यापक ए बी गुळवे सर, मुख्याध्यापिका संगीता नरवाडे मॅडम तथा सर्व शिक्षकवृंद व शिक्षिका व विद्यार्थिनी वृक्ष लागवड करत आहेत. न्यूज रिपोर्टर प्राध्यापक अरुण गुळवे, विद्यादान, डेली न्यूज इंडिया, बुलढाणा.